नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जप कसा करावा तरच नामस्मरणाचे फळ मिळेल. बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करावा. आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजेच नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं. काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता. देवाने दिलेले अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणत्याही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केली तर आपल्याला त्याचा फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते, तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल. कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगट किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकून ही जप माळेला स्पर्श करू नये. जप करण्याची पद्धत शास्त्रनिहाय गोमुख वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बंधनापासून मुक्त मिळते. म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साहाय्याने जप मोक्ष प्राप्ती होतो. तर्जनीचा जप शत्रुनाश होतो. मध्यमेने जप धनप्राप्ती होते. अनाहमिकेने जप शांती प्राप्त होतो. करहांगुलीने जप सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमणीकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मेहरू जाणून त्यावर अंगठ्याचा दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीचा निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगासवर्ण सिद्धिप्रदासने मंत्र महाअर्ण व अंगठा व मध्यमाने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते. अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता म्हणा किंवा देवाच्या
आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणालाही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तदत्ताच्या डब्यामध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. जपमाळ कशी असावी? रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी, पोवणे विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युत शास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा अंक स्थिरांक आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येतो त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फरडे म्हणतात. प्रतिदिन जपांच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविकच शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळवण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं, ती स्वच्छ ठेवणं तितकं गरजेचं असते. जपाकरता गोमुखाचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरामध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्या नजरेत पडणार नाही. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील अशी असावेत. माळेतील मणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत. माळ तुटली फुटली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत. सवयीने ते अंगवळणीने पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआपच आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. माळेत 108 मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी ओलांडून प्रारंभ करावा. मेरुमणी उल्लंघू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशी ठेवले पाहिजे. त्या माळेमध्ये सामावलेले मंत्रशक्ती तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडत नाही. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते. कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नये.
जपमाळेचे पवित्र टिकून राहिले पाहिजे, म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रुप्त होतो. जप केल्याने आपल्याला जो समाधान मिळते, मातीमध्ये ती सात्विकता असते, ती टिकून राहिले पाहिजे. म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली. म्हणजेच तुम्ही जर देवघराला ड्रायव्हर असेल तर ते तिथे देखील ठेवू शकता, परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी जपमाळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात, यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाचा मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. स्फटिकांची माळ. स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राचा जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारणासाठीही स्फटिक मणी वापरतात. रुद्राक्ष माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे. कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचा धार्मिक महत्त्व आहे. कमलगट्टीची माळ. ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमलगट्टा जपमाळेतही 108 मणी आहेत. देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकांच्या शरीरात पोहोचवतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवांच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केला गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केल्याने संख्याच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात, ह्याची वेगवेगळी कारणे आहेत. शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मणींची संख्या 108 चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासामध्ये 12 तास दैनंदिन कार्यामध्ये
व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासामध्ये व्यक्त 10,800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेला 12 तासामध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटची 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या वापरलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपांच्या माळेमध्ये 108 मणी असतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.